अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यानं चांगलाच धुमाकूळ घातलाय। वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे 10 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये 2 लहान मुलींचा समावेश असून एक 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। अशा नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याची मागणी आता जोर धरू लागली। तर दुसरीकडे बिबट्या दिसला तर ऑन द स्पॉट शूट करा असे निर्देशच वनमंत्र्यांनी दिले। पाहूयात। बिबट्या दिसला तर ऑन द स्पॉट शूट करा। वनमंत्र्यांचे थेट गोळ्या घालण्याचे आदेश। नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी तर वनमंत्री गणेश नाईकांचा मोठा निर्णय। नगर तालुक्यातील खारे कर्जुने गावात बुधवारी सायंकाळी रियांका पवार या 5 वर्षीय चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। रात्री घराच्या अंगणात खेळत असताना तुरीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं तिच्यावर हल्ला करून शेतात ओढत नेलं। तिच्या कुटुंबियांनी आरडाओरड करत तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अंधाराचा फायदा घेत बिबट्यानं धूम ठोकली। तिचा मृतदेह तब्बल 16 तासांनंतर गावाजवळील काटवणात सापडल्यानं एकच संतापाची लाट उसळली। गेल्या 2 महिन्यांपासून गावात बिबट्या येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली होती, मात्र वन विभागानं कोणतीही दखल न घेतल्यानं रियांका पवार या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागलाय। आज या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोटच्या मुलीला डोळ्यासमोर उचलून नेल्यामुळे आईच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबेनाच झालेत। आम्ही कामावून आलो आणि इथे बसलो बाहेर, पोर स्वयंपाकाला घुसली घरात। लगेच ते बिबटे आला आणि लगेच त्याने हल्ला केला। ती बाहेर आली तशीच गेली इकडं त्या बिबट्याने। बिबट्याचा वावर किती दिवसापासून आहे? तुम्ही वन विभागाला सांगितलं होतं का? सविस्तर सांगितलं होतं, पण त्यांनी इकडे दुसरीकच लावला पिंजरा, इकडे नाही लावलं। रियांका पवार हिचा मृतदेह खारे कर्जुने गावातीलच काटवणात सापडल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। गावातील सर्व ग्रामस्थांनी दिवसभर कडकडीत गाव बंद ठेवत या घटनेचा निषेध करत ग्रामपंचायत कार्यालयासमोर बैठक घेतली आणि या बैठकीत जोपर्यंत वन विभाग या बिबट्याला जेरबंद करत नाही किंवा ठार मारत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली। कुठलेही फॉरेस्ट ऑफिसर वगैरे कोणी या ठिकाणी येऊन त्यांनी पाहणी केली नाही किंवा लोकांना विचारत घेतलं नाही। गावची भूमिका एवढीच राहील का बाबा जोपर्यंत बिबट्या ताब्यात घेतला जात नाही किंवा काही प्रशासनाकडनं उपाययोजना होत नाही तोपर्यंत गावकऱ्यांचं म्हणणं आहे का डेड बॉडी ताब्यात घ्यायची नाही आणि त्याचा कुठलेही अंत्यसंस्कार करायचे। आम्ही काही कायला हात लावणार नाही। आम्हाला आज जर निर्णय नाही भेटला तर आम्ही उद्या कलेक्टर ऑफिसला मोर्चा आणणार। आम्हाला बिबटे इथं धरून पिंजऱ्यात धरा नाही तर जाळ्यात लावून धरा, आम्हाला त्याच्याशी मतलब नाही। आम्हाला जागेवर बिबट्या मारलेला लागतोय। तुम्हाला परवानगी नाही तर आम्हाला परवानगी द्या। आमच्या आदिवासी लोक समजे पिंजऱ्यामध्ये टाकून आणि आम्ही तुमच्या समोर मारणार। कारवाई ही कोणावरही नाही झाली पाहिजे। गेल्या 2 महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढलाय, मात्र वन विभागाकडे तक्रार केल्यास येथील अधिकारी बिबट्याचा फोटो किंवा ठसे दाखवा असे उडवाउडवीचे उत्तर देऊन पिंजरा बसवण्यास टाळाटाळ करत पिंजरा बसवता येणार नाही असं सांगत होते। 3 दिवसांपूर्वी एक पिंजरा बसवला खरं, मात्र तोही नादुरुस्त होता। त्यामुळे बिबट्या वारंवार येऊन हल्ला करत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। 2 महिन्यापासून बिबट्याचा वावर आमच्या घराशेजारी चालू आहे। वारंवार सांगूनही वन विभागाचे अधिकारी येतात, तो म्हणतात इथे ठसे दाखवा, इथं काय गेलंय ते दाखवा, नाही तर फोटो काढा। आता बिबट्या आल्यानंतर फोटो तर काही कोणी काढू शकत नाही आणि ठसे पण सापडले नाही, तर तेव्हा इथं पिंजरा लावता येणार नाही। तर त्यांनी दुसरीकडे पिंजरा लावला, ते पिंजरा पण नादुरुस्त होता। त्यामुळे वारंवार बिबट्या येऊन हल्ला करतो। 3 दिवसापूर्वी फॉरेस्ट अधिकारी धोत्रे साहेब यांना मी फोनवरून संपर्क केला असता त्यांनी या ठिकाणी येऊन लिमगाव घाणा येथील पिंजरा उपलब्ध करून दिला, परंतु पिंजरा नादुरुस्त असल्यामुळे त्या ठिकाणी तो ऍक्टिव्हेट झाला नाही। त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। माझी विनंती आहे की या ठिकाणी कमीत कमी 3 ते 4 पिंजरे गावामध्ये लावण्यात यावेत। नागरिकांच्या मागणीनुसार उपवन संरक्षक यांच्याशी चर्चा करून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी कारवाई केली जाणार असून शक्य तितके पिंजरे लावणार असल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे। तर दुसरीकडे बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनांनंतर वनमंत्री गणेश नाईक
यांनी बिबट्या दिसला तर त्याला ऑन द स्पॉट शूट करा असे आदेशच दिलेत. माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याशी मी रात्री पण चर्चा केली, आता सकाळी पण चर्चा केलेली आहे. आणि जी नागरिकांची मागणी आहे की पिंजरे लावले गेले पाहिजेत, तर साहेबांनी जे उपवन संरक्षक आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. आणि या परिसरामध्ये जेवढे शक्य आहे तेवढे बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावण्यासाठी कारवाई केली जाईल. आता काही गावकऱ्यांचे निवेदन पण प्राप्त झालेले आहेत, त्या निवेदनाप्रमाणे योग्य तो कारवाई केली जाईल. लोकांच्या सातत्याने डोळ्यातून असून काढत होते. पैसा दिला तरी तो पैशाने काय ते येणार नाही. मी काल असं म्हटलं की जो बिबट्या स्वतः कसल्याही मर्यादा न ठेवता जर माणसांवर हल्ला करणारा असेल तर हल्ला करताना त्या बिबट्याला ऑन द स्पॉट त्याला शूट करा. नगर तालुक्यातील बहुतांश कुटुंब हे शेतीवर अवलंबून आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्यांचा वावर वाढलाय. शेतात काम करताना शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावं लागते. मरगळलेला वनविभाग अजून किती इरियंकासारख्या चिमुरडीचा जीव जाण्याची वाट पाहणार आणि कधी ठोस कारवाई करणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहिल्यानगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.